2019 सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला। कट टू 2024च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल। सातारा जिल्ह्यातल्या 8 पैकी 8 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय। बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे आणि दीपक चव्हाण अशा तगड्या नेत्यांचा धुव्वा उडवत महायुतीने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अक्षरशः उद्ध्वस्त केला। 2019 मध्ये साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। हा प्रवेश सातारा जिल्हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता आणि या प्रवेशामागे हात होता मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा। 2009, 14, 19 असे सलग 3 टर्म आमदार असणाऱ्या जयाभाऊंनी यंदा सुद्धा निवडणुकीत विजय मिळवलाय। विरोधात असणाऱ्या प्रभाकर घारगे यांचा तब्बल 49,675 मतांनी पराभव केलाय आणि आता हाच मान खटावचा ढाण्या वाघ मंत्री झालाय। पण एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे वळवण्यात मोलाचा वाटा होता तो याच जयकुमार गोरेंचा। मान खटावचा ढाण्या वाघ अशी ओळख असणाऱ्या जयकुमार गोरेंचा प्रवास पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी, 2009 ची विधानसभा निवडणूक आतापर्यंत राखीव असणारा मान खटाव विधानसभा मतदारसंघ यंदा खुला झाला होता। तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते असणारे सदाशिवराव पोळतात्या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान खटावची जागा आपल्या ताब्यात घेणार अशा चर्चा सुरू झाल्या। पण याच काळात माण तालुक्यात जयाभाऊ नावाचं वादळ फिरू लागलं। पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पायात स्पोर्ट्स शूज अशा तगड्या रुबाबदार लुकमधल्या जयाभाऊंच्या फोटोंचे बॅनर गावागावात लागू लागले। 100 नंबरची त्यांची गाडी मान खटावमधल्या गावागावात धुरळा उडवत फिरू लागली। सर्वसामान्य कुटुंबातून आलेला सर्वसामान्य उमेदवार अशी ओळख निर्माण करण्यात जयाभाऊ यशस्वी ठरले आणि मान खटाव मतदारसंघातील सदाशिवराव पोळतात्यांच्या वर्चस्वाला जयाभाऊंनी हादरे दिले। बोराटवाडीचा हा ढाण्या वाघ मान खटावचा आमदार झाला होता। दुष्काळी असणाऱ्या मान खटाव मतदारसंघात पाणी आणणार या एका मुद्द्यावर जयाभाऊंनी सुरुवातीपासून त्यांचं राजकारण केलं। आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्येच तत्कालीन मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीनं तालुक्यात उरमोडीचं पाणी आणलं आणि दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला। पृथ्वी बंधाऱ्याच्या माध्यमातून मान खटाव मतदारसंघात असंख्य बंधारे बांधले। राजकारणात प्रवेश करण्याआधीपासून जयकुमार गोरे हे डॉक्टर पतंगराव कदम यांचे विश्वासू, इतके की जयकुमार गोरे यांना पतंगराव कदम यांचे मानसपुत्र म्हणून संबोधलं जायचं। त्यांच्याच माध्यमातून जयकुमार गोरे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुद्धा अत्यंत विश्वासातले आमदार बनले। पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदासाठी जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी सुद्धा त्यावेळी दाखवली होती आणि त्यामुळेच 2014च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरेंनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। 2014च्या विधानसभा निवडणुकीत जयाभाऊंनी पाणी आणतो हा दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला होता आणि त्यामुळेच 2014च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात त्यांच्याच नावाची हवा होती। पण ही निवडणूक जयाभाऊंसाठी कठीण होती, कारण विरोधात होते त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे। विद्यमान आमदार जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे विरुद्ध सदाशिवराव पोळ अशी तिरंगी लढत 2014 साली मान खटाव मतदारसंघात झाली। पण शेखर गोरे आणि सदाशिवराव पोळ यांच्यात झालेलं मतविभाजन त्यांच्या पथ्यावर पडलं आणि पाणी प्रश्नामुळे जागृत झालेला मान खटाव विधानसभा मतदारसंघ यामुळे जयकुमार गोरे यांचा 2014 मध्ये विजय झाला। आपल्या आमदारकीच्या या काळात सुद्धा जयाभाऊंनी मान खटावमध्ये पाणी आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले। 2018 साली त्यांनी मतदारसंघात उरमोडीचं पाणी आणलं। त्यावेळी मनोगत व्यक्त करताना, होय मी मान आणि खटावच्या स्वाभिमानी जनतेचा आणि मतदारसंघात येणाऱ्या पाण्याचा पुजारीच आहे, मला त्याचा अभिमान आहे अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि मग 2019 ची विधानसभा निवडणूक आली। 2009 आणि 2014 दोन्ही वेळा जयकुमार गोरे यांनी निवडून येत मान तालुक्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे यांनी त्यांचे मित्र आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशात मोलाचा वाटा उचलला। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या माढ्यातील विजयासाठी जयकुमार गोरे यांनी प्रसंगी काँग्रेस पक्षाविरोधात भूमिका घेत जाहीरपणे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार केला।
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा 85,000च्या मताधिक्याने विजय झाला होता आणि यात सिंहाचा वाटा होता आमदार जयकुमार गोरे अर्थात जयाभाऊंचा। जयकुमार गोरे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना केलेल्या मदतीमुळे जयाभाऊ सुद्धा भाजपच्या मार्गावर आहेत अशा शंका सर्वांना येऊ लागल्या आणि त्यातच जयाभाऊंनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला। 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जयकुमार गोरे यांनी भाजपामध्ये भव्य प्रवेश केला। इतकंच नाही, त्यांना सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्ष सुद्धा करण्यात आलं आणि मग 2019ची निवडणूक जयाभाऊंनी भाजपच्या तिकिटावर लढवली। त्यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानखटावमधील मतदारांना तुम्ही जयाभाऊंना 50,000च्या लीडनं निवडून द्या, त्यांना मंत्रिपद देतो असा शब्द दिला होता। पण 2019च्या निवडणुकीत जयाभाऊंच्या विरोधात असणाऱ्या सर्व विरोधकांनी एकत्र येत आमचं ठरले नावाची आघाडी केली। सर्वांनी एकत्र येत प्रभाकर देशमुख यांच्या रूपाने एकच उमेदवार जाहीर केला। पण शिवसेनेत असणाऱ्या शेखर गोरे यांनी सुद्धा बंडखोरी करत निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरला। या निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरेंना तगडं आव्हान दिलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरेंनी प्रभाकर देशमुख यांच्यावर अवघ्या 3043 इतक्या निसटत्या मतांनी विजय मिळवला। 2024च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून जयाभाऊंचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जरी पराभव झाला असला तरी जयाभाऊंनी मानखटाव विधानसभा मतदारसंघातून जवळपास 20,000 मतांची आघाडी मिळवून दिल्यामुळे मतदारसंघात जयाभाऊंच्या आणि महायुतीच्या बाजूने वातावरण आहे असा आधीच अंदाज आला होता। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीनंतर साताऱ्याची लोकसभेची जागा भाजपने जिंकली, यामागे जयकुमार गोरे यांनी जिल्हाध्यक्ष असताना केलेल्या कामाचा सुद्धा हात आहे असा उल्लेख करत फडणवीसांनी जयाभाऊंचं कौतुक सुद्धा केलं। मग आली 2024ची विधानसभा निवडणूक यंदा सुद्धा घासून होणार अशा चर्चा होत्या, पण अखेरच्या क्षणी बाजी पलटली। प्रभाकर देशमुखांच्या ऐवजी प्रभाकर घारगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात आले। उमेदवार निवडतानाच महाविकास आघाडीचा डाव फसला अशा चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या। जयकुमार गोरेंनी अर्ज दाखल करताना केलेल्या भाषणात ही निवडणूक म्हणजे पाणी प्रश्नावर लढवत असलेली माझी शेवटची निवडणूक असेल असं आश्वासन त्यांनी मानखटावमधल्या जनतेला दिलं। अर्थातच मानखटावच्या प्रत्येक गावाला पाणी पोचणाऱ्यावर इथं शिक्कामोर्तब झाला। त्यातच लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट आणि 3 वेळा दिलेला शब्द मोडल्यामुळे नाराज असलेल्या शेखर गोरेंचा फॅक्टर जयकुमार गोरेंच्या बाजूने झुकला। अर्थातच प्रभाकर देशमुख यांच्या ऐवजी ऐनवेळी प्रभाकर घारगे यांना दिली गेलेली उमेदवारी आणि त्यातच जयकुमार गोरे प्लस शेखर गोरे अशी एक झालेली ताकद, या सगळ्या बेरजेमुळे जयाभाऊंनी यंदा सुद्धा मानखटावचं मैदान अगदी दिमाखात काबीज केलं। घासून होईल असा अंदाज असलेली निवडणूक जयाभाऊंनी ठासून जिंकली 49,000च्या लीडनं आणि कार्यकर्त्यांच्यात जयाभाऊंच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली। परवा महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि सातारा जिल्ह्यात एकूण 4 नावं समोर आली। त्यातलं एक नाव होतं जयकुमार कमल भगवानराव गोरे। जयाभाऊंच्या रूपानं मानखटावला कदाचित पहिल्यांदा लाल दिवा मिळालाय। मग आता जयाभाऊंना कोणतं खातं भेटतं आणि पुढची 5 वर्षे जयकुमार गोरे त्या मंत्रिपदाचा वापर कसा करतात हे पाहणं लय भारी असणार आहे। तर मंडळी, एकेकाळी भाजपाची कसलीही ताकद नसणाऱ्या सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवणारा असा हा मानखटावचा ढाण्यावाग। 24 डिसेंबर 2022ला जयाभाऊंचा भीषण अपघात झाला होता, पण त्या संकटाशी सुद्धा 2 हात करत अगदी थोड्याच दिवसात प्रसंगी वॉकर घेऊन विधान भवनात हजर होणारे जयाभाऊ संबंध महाराष्ट्रानं पाहिले। व्हीलचेअरवर येऊन जयाभाऊंनी कदाचित आपल्यावर येणाऱ्या संकटांना हेच सांगितलं होतं की किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा वास। मंडळी, या 15 वर्षांच्या काळात जयाभाऊंवर अनेक वेळा टीका झाल्या, आरोप झाले, संकट आली, पण विरोधकांना थेट नडणारा ही त्यांची इमेज आज सुद्धा कायम आहे। एक रेशनिंग दुकानदार चालवणाऱ्याचा पोरगा, सांगलीच्या तालमीत तयार झालेला पैलवान, जैलनायक, पाणीदार आमदार ते मानखटावचे लाडके मंत्री महोदय, असा प्रवास जयकुमार गोरेंचा आहे। हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? जयाभाऊंना कोणतं मंत्रिपद मिळू शकतं आणि त्या मंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ कसा असेल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।